पुढची बातमी बघूयात। कल्पना खरातचा जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। राहता सत्र न्यायालयाकडून हा निकाल देण्यात आलेला आहे। कल्पना खरातच्या अडचणी आता वाढल्यात। कल्पना खरात 31 मार्च पासून फरार आहे। शिर्डी पोलिसांसमोर कल्पना खरातच्या शोधाचं मोठं आव्हान सध्या उभं आहे। अशोक खरातची पत्नी कल्पना खरातच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे। तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळलेला आहे। 31 मार्च पासून कल्पना खरात फरार आहे आणि तिला शोधण्याचं मोठं आव्हान सध्या शिर्डी पोलिसांसमोर कायम आहे। जामीन अर्ज केला गेलेला होता कल्पना खरातकडून, मात्र आता तो फेटाळण्यात आलेला आहे। अजूनही कल्पना खरात काही पोलिसांच्या हाती लागत नाहीये। राहता सत्र न्यायालयाकडून मात्र आता अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आलाय। त्यामुळे कल्पना खरातच्या अडचणी वाढलेल्या आहेत, पण शिर्डी पोलिसांसमोर मात्र तिला शोधण्याचं आव्हान अजूनही कायम आहे। बंधू अशोक खरातची पत्नी आहे कल्पना खरात, मात्र ती पोलिसांच्या हाती काही अजून लागलेली नाहीये। तिला जामीन मिळावा आपल्याला या प्रकरणामध्ये, यासाठी अर्ज केलेला होता, पण तो आता फेटाळण्यात आलाय। प्रतिनिधी जयेश सावंत आपल्याला या संदर्भात आणखी तपशील देतात। जयेश, एकंदरीत बघितलं तर या ठिकाणी जे आहे कल्पना खरातच्या याच्या अटकपूर्व जामीन संदर्भात न्यायालय काय निर्णय देण्याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं। आणि जर आज बघितलं तर कल्पना खरातच्या अटकपूर्व जामीनावर सुनावणी दरम्यान राहता न्यायालयात तब्बल 1.25 तास युक्तिवाद चालला, ज्यामध्ये आरोपीच्या वकिलांनी प्रशांत गिरी यांनी जे आहे त्यांनी त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न केला। त्यानंतर सरकारी वकिलांनी, तपासी अधिकारी यांनी आरोपीच्या वकिलांनी जे काही मुद्दे मांडले होते न्यायालयात ते खोडून काढले आणि त्यामुळे जे आहे कल्पना खरात यांचा जो जामीन अर्ज आहे तो फेटाळण्यात आला असून त्यांच्या अडचणीत आता वाढ झाली आहे। नेमकी आता शिर्डी पोलिसांसोबत जे आहे कल्पना खरातचा शोध घेणं हे सर्वात मोठं आव्हान राहणार आहे। जी, धन्यवाद जयेश सगळ्या माहितीसाठी।